ज्ञानाचा अहंकार हा कोड आलेल्या मनुष्याच्या गोरेपणासारखा असतो, त्याचा त्याग करणेच उचित। सामर्थ्य हे वस्तूत नसतं, हे शब्दात असतं। आम्ही म्हटलं म्हणून त्या रताळ्यात तो धर्म उतरला। आम्ही सांगितलं असतं कारलं खा, तर कारल्यात तो गुणधर्म उतरला। आणि दुसरं असं, प्रत्येक गोष्ट ही ठरण्याची ती वेळ असते, त्या वेळीच ती गोष्ट घडते। तसंच दुःख निवारणाचंही। आजवर या रोगापायी तू दुःख भोगलं, ते दुःख भोगणं तुला क्रमप्राप्त होत। ज्यावेळी ते दुःख निवारण व्हायची वेळ आली, तुझ्या रोगाचा बिमोड व्हायची वेळ आली, त्यावेळी आम्ही तुला भेटलो। पण तुझ्या मनात वेगळेच विचार आले, मग तुला रताळी मिळेनाशी झाली। तू विचार करू लागलास, हे असं का घडलं, हे असंच का घडतंय? माणसाचं असंच होतं, माणूस आधी चुका करतो आणि मग त्या चुकांमुळे दुःख भोगावं लागलं की मग हे असं का घडतंय, हे माझ्याच बाबतीत का घडतंय, असा विचार करायला लागला। आपली काय चूक झाली हे त्याला उमगत नाही, मग परमेश्वराला दूषण देतो, आपली चूक कबूल करत नाही। तुला तुझी चूक उमगली आहे ना, ठीक आहे, ठीक आहे रताळी, ही खा, तुझं रोग निवारण होईल। स्वामी, मी आपला शतशः ऋणी आहे। येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। शंभो शंभो। स्वामी, पांडुरंगा, आलास? तू तुझा आमच्या दर्शनाचा नित्यनेम काही सोडत नाहीस, काय? तुला कंटाळा येत नाही? आपल्या दर्शनाचा कंटाळा येईल असं एक तरी माणूस सापडेल का या भूतलावर? स्वामी, आणि आपल्या दर्शनानं जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं। पुरे, आता घरी जा, तुझ्या या चालीनी तुला तुझ्या घरी पोहोचायला बराच वेळ लागेल। ठीक आहे स्वामी, आपली कृपा माझ्यावर अशीच राहून दे। येतो मी। विचार सुंदरे, तुझ्या मुखचर्येवरच दिसतंय ते। स्वामी, काय की आज महाशिवरात्र आहे, तर महाशिवरात्रीचा उत्सव दणक्यात साजरा करण्याची इच्छा आहे सगळ्यांची, माझी एकटीची नाही, तर त्या दृष्टीने तयारी। सुंदरे, चांगल्या कामासाठी आम्ही कधीच मना करत नाही। महाशिवरात्रीचा दिवस अगदी जोशात उत्साहात साजरा करा। आम्ही सुद्धा कधीपासून त्या दिवसाची वाट पाहतो। आलात? झालं का स्वामींचं मनासारखं दर्शन? अरे वा, फारच छान, म्हणूनच इतके खुशीत दिसतंय। बरं, जेवायचं झालंय, जेवायला येत आहे ना? आधीच नेहमीपेक्षा जास्त उशीर झालाय। उशीर कसला, थोडं इकडे तिकडे झालंय इतकंच। आणि तुला चांगलं ठाऊक आहे, शेंडी तुटो आ पारंबी, स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय मी भोजन करत नाही। आणि खरं सांगू, स्वामींचं नुसतं दर्शन जरी झालं ना तरी तहानभूक अगदी हरपून जाते। तुम्ही रोज स्वामींच्या दर्शनाला एकटेच जाता, आपल्या नोकराला घेऊन जा सोबत। तुम्हाला चालता येत नाही ना व्यवस्थित? मनाला फार काळजी लागते हो, कुठे वाटेत काय झालं तर? एक पाय लंगडा आहे म्हणून का घाबरतेस? अहो, असं काय म्हणता हो? अगं, कुणाची सोबत घ्यायला सांगू नकोस, आधाराची सवय लागेल। आणि स्वामी आहेत ना,
मला काहीही होणार नाही. अगं एका पायानेच तर अधू आहे, पण मन तर भक्कम आहे. मालक, एक विचारू का? विचार. हे तुमच्या पायाला कसं झालं? 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका अपघातात माझ्या पायाला इजा झाली आणि मी असा जन्माचा अधू होऊन राहिलो. माझं दुःख तर वेगळंच आहे. कोणतं? अरे अपघात झाल्यापासून मला माझ्या कुलदैवताचं मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेता आलेलं नाही. अरे मला मल्हारी मार्तंडाच्या दर्शनाशिवाय राहावं लागतं. ह्या अशा लंगड्या पायाने मी इतक्या पायऱ्या कसा काय चढणार? त्याच्यावरचा पर्याय म्हणून मी रोज स्वामींच्या दर्शनाला जातो आणि मल्हारी मार्तंडाचं दर्शन झाल्याचं समाधान मानतो. मानणं आणि असणं यात फरक आहेच की. मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेण्याची इच्छा काही स्वस्त बसू देत नाही आणि त्याचं मनोहारी रूप मनावर इतकं ठसलंय की ते पुसलं जाणं शक्य नाही. अहो, असं काय म्हणता हो? आपले स्वामी म्हणजेच मल्हारी मार्तंड आहेत ना? हो ग, पण मन मानत नाही. मल्हारी मार्तंडाच्या दर्शनाची ओढ लागली. त्याचं स्वरूप बघण्यासाठी जीव आतुर झालाय. आज महाशिवरात्र, मनाला मल्हारी मार्तंडाच्या दर्शनाची ओढ लागली. त्याचं रूप बघण्यासाठी जीव आतुर झालाय. आज रात्री तरी माझ्या मल्हारी रायाचं दर्शन घडावं असं प्रकर्षानं वाटतंय. काय करू? मनाची इच्छा कशी पूर्ण करू? आज मला माझ्या कुलदैवताचं कैलासपती शिवाचं दर्शन होईल. पांडुरंगा, आज्ञा स्वामी. कसला विचार करतोयस? स्वामी म्हणजे बोलण्याची आवश्यकता नाही. तुझ्या मनात जे चाललंय ते प्रत्यक्षच पहा.